रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जणे नव्हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जणे अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जणे विठ्ठल जयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार न्याता नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा 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 करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करू प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता
तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद गीती, श्रुती धन्य झाल्या तुझे गुण गाता, तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, सेवे लागी सेवक झालो लागल तुमच्या निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू, रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे धरिसी अभिलाष जने प्रस्तुत. कीर्तनरूपी सेवे करता निवडलेला भंग, जगद्गुरु जगत वंदनीय देवमान्य संत, जगतमान्य संत, संत मान्य संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आणि मृत्यू लोकात जन्माला आलेल्या जीवाला हिताचा मार्ग सांगणारा भंग सेवे करता निवडलाय. विठ्ठल हरे विठ्ठल. अभंगावरती चिंतन करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा, मी म्हणेल आपल्याला या ठिकाणी काही शब्द एकत्रित आणावे लागतील, किंबहुना ओघाओघानं तुमच्या माझ्या सर्वांच्या मध्ये ते शब्द एकत्रित येतील. आपल्या सर्वांच्यात सुपरिचित असणारे परंतु गेले 1 वर्षापासून आपल्यामध्ये नसणारे कैलासवासी सोमनाथ तुकाराम माने यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या पितृ ऋणातून मुक्त व्हावं याच्याकरता माने परिवारानं केलेलं ज्ञानदान म्हणजे आजचं कीर्तन. विठ्ठल आजच्या दिवशी ज्ञानदान, अन्नदान, गोदान, ब्राह्मण दान करण्याची प्रथा, म्हणूनच आजचं ज्ञानदान म्हणजे आजचं कीर्तन. माने परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंतानं द्यावी आणि सोमनाथ भाऊंना चांगली जागा भगवंतानं द्यावी, चांगला मार्ग भगवंतानं द्यावा एवढी भगवान परमात्म्याकडे विनंती करेल आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता मी प्रवृत्त होईल. विठ्ठल आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला मला जन्माला आलेल्या जीवाला हिताचा मार्ग सांगतात आणि तुकोबाराय म्हणतात, रंगी रंगे रे श्रीरंगे. काय करा तर श्रीरंगे, इथं कोणी श्रीरंग नावाचा माणूस नाही बरं का. श्री नाम लक्ष्मी म्हणजे आजपर्यंत लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली त्याच्या रंगात तुम्ही रंगलं पाहिजे. पतंग रूपी प्रपंचाला भुलू नका. लेका हे शरीर फक्त तुझ्याकडे ठेवायला दिलं. कशाला ठेवायला दिलं? मिळालेल्या वेळेत तुम्ही तुमच्या जीवनाचं भलं, जीवाचं कल्याण आणि मिळालेल्या वेळेत स्वतःच्या मिळालेल्या वेळेत आपल्या जगण्याचं सार्थक करून घेण्याकरता मिळालेला वेळ. ज्यांना तू माझं म्हणतो तो परिवार तुझा नाही, नाती गोती तुझी नाही, जन्माला आला जी संपत्ती कमवतो ती सुद्धा तुझी नाही. एकट्यालाच यावं लागतं आणि एकट्यालाच जावं लागतं.
म्हणून हात जोडतोय, पाया पडतोय आणि तुला सांगतो लेका, जन्माला आला तर जीवनातलं प्रत्येक नातं भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याशी जोड, तुझ्या जीवाचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठाला विठाला हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता तुम्हाला झोपायला अजिबात हरकत. महिला मंडळ इकडे, मी इकडं. बरोबर बोलले ना मी? हा, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा जन्माला आलाय तर जन्माला आल्यानंतर एक तर देवाला विसरू नको, आणि एक ज्या जगाच्या मालकानं तुला जन्माला घातलं असा देवाला तू कधी विसरू नको. जन्माला आला ना त्याला विसरू नको. आणि तू एक नाही एक दिवस मरणार आहे हे कधी विसरू? देवाला विसरू नका. तुकोबाराय सांगतात, तुम्ही जरी देवाला विसरलात तरी देव मात्र तुम्हाला कधी विसरत. मी बोललेलं कळतं ना सर्वांना? तुम्ही जरी देवाला विसरलात तरी देव मात्र आपल्याला विसरत. मला तरी असं वाटतं, देव जर आपल्याला विसरला तर लोक सकाळी 10 वाजेपर्यंत वाट पाहतील, नाकाला कापूस लावतील. नाही कापूस उडाला तर पुढचा कार्यक्रम सुतळी बांबू. मी बोललेलं कळतं ना हो तुम्हाला? राम बोलो भाई, मुक्काम पोस्ट मसान खाई. तिथं गेले तर पुन्हा पाठीमागं यायचं. नुसतं नाही नाही, अजिबात नाही. तुम्ही जरी देवाला विसरलात तरी देव मात्र तुम्हाला कधी विसरत. तुम्ही जरी बँकेचा हप्ता भरायचा विसरलात तरी बँकवाला मात्र नोटीस पाठवायला विसरत. तसं तुम्ही जरी देवाला विसरलात तरी देव तुम्हाला विसरत. म्हणून एक तर देवाला विसरू नका, आणि एक जगता मृत्यू लोकात मरणाला विसरू नका. साधकानं तुकोबारांना प्रश्न केला, महाराज तुम्ही सांगता देवाला विसरू नका, मरणाला विसरू नका, तुम्ही मरणाला विसरले नाही. तुकोबाराय म्हणतात, लेका मी मरणाला विसरलो नाही, कधीच विसरलो नाही. अरे मरणाला जर आपण विसरत असाल, कारण या मृत्यू लोकाचा नियम, इथं आल्यानंतर प्रत्येकाला जावं लागतं. इथं धनवंत जातात, कुलवंत जातात, शीलवंत जातात. नवे नवे ज्या वेळेला भगवंत अवतार घेतात त्या वेळेला भगवंत सुद्धा जातात. हा या मृत्यू लोकाचा नियम. येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार. एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती, येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार. एरते पामर जीव किती, एरते पामर जीव किती, जीव किती, येथे नाही उरो अवतार, येथे नाही उरो आले अवतार, अवतार, येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार. येरते पामर जीव किती, जीव किती, जीव किती, येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार. या मृत्यू लोकाचा नियम. जन्माला आला तर त्याला मरावं लागतं. पण काव तुकोबाराय, आम्ही मरणारो हे जर आम्हाला कळतच नसेल, हे जर आम्हाला माहीतच नसेल तर आम्ही का मरणाला विसरू नये? आम्ही मरणार हे आम्हाला माहीत नाही, कधी मरणार आहे, किती दिवस जगणार आहे, आम्ही का मरणाला विसरू नये? मिळाले आयुष्य का चांगलं घालवू नये, मौज मजा करू नये? तुकोबाराय म्हणतात, लेका अरे तू मरणार आहे हे अगोदरच 6 महिने तुला कळतं. राजा जन्मायजय आणि राजा वैश्वपायन या 2 राजाच्या मधला संवाद आहे. विचारलं, राजा अरे आपण मरणार हे अगोदर आपल्याला कळतं का? समोरून आलेलं उत्तर आहे का? लेका
6 महिने अगोदर कळतं की आपण मरणार आहोत. मी माझ्या पदरचं काही बोलणार नाही. सकाळच्या वेळेला सूर्य उगवलेला असेल, पूर्वेकडून सूर्य उगवलाय, तुमच्याकडं पश्चिमेकडून उगवतो का सूर्य? पूर्वेकडून सूर्य उगवलेला आहे. तुम्ही पूर्वेकडे तोंड करून चालत आहात. निळ स्वच्छ आकाश आहे. नैसर्गिक नियमानं आपली सावली पश्चिमेला पडायला पाहिजे, पण ती सावली चुकून जर दक्षिणेला जात असेल तर महाराज म्हणतात आपण समजून घ्यायचं की 6 महिन्याच्या आत आपण मनानं मरणार आहोत. इथं जमलेला प्रत्येक जीव, मंडपात बसलेला प्रत्येक जण एक ना एक दिवस मरणारच. अजमेला पंजामेला बाप मसना गेला. अजमेला पंजामेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पलटो, देखत देखत ना तू पलटो, तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पलटो, तोही तैसा झाला. उठा उठा जागा बयाले मोठे, उठा उठा जागा बयाले मोठे. आजा मेला पंजा मेला वापस गया. आजा मेला पंजा मेला वापस गया. देखत देखत ना तू पलटो, देखत देखत ना तू पलटो, कोई कैसा झाला. देखत देखत ना तू पलटो, कोई कैसा झाला. उठा उठा जागा बयाले मोठे, उठा उठा जागा बयाले मोठे. अजामेला पंजामेला बाप म्हसना गेला. अजामेला पंजामेला बाप म्हसना गेला. देखत देखत ना तू बनतो, देखत देखत ना तू बनतो, तोही कैसा झाला. देखत देखत ना तू बनतो, तोही कैसा झाला. उठा उठा जागा पाटे बयाले मोठे, उठा उठा जागा पाटी बयाले मोठे. जन्माला आलो तर मरावं लागतं. हा या मृत्यू लोकाचा नियम. जो जन्माला येतो तो मरणार आहे. आपण मृत्यू लोकात जन्माला आलो. पूर्वेकडून सूर्य उगवला, आपण त्या ठिकाणी पूर्वेकडे तोंड करून चालत आहात. नैसर्गिक नियमानं सावली पश्चिमेला पडायला पाहिजे, पण चुकून दक्षिणेला पडते. समजून घ्यायचं 6 महिन्याच्या आत आपण मनानं मरणारो. त्याही पुढे महत्वाचं आहे का, नदीत स्नाना करता गेलात, गुडघ्या इतकं पाणी आहे, पाणी निळ आहे, स्वच्छ आहे. त्या पाण्यात हातपाय धुण्याकरता तुम्ही नदीत उतरलात, गुडघ्या इतकं पाणी आहे, पाणी स्वच्छ आहे. त्याच्यात आपल्याला आपलं स्वतःचं प्रतिबिंब दिसतं बरं का. पाय दिसतात, पोट दिसतंय, छाती दिसतेय, धड दिसतंय, खांदे दिसत आहेत, पण त्या पाण्यात तुम्हाला तुमचं मस्तक दिसत नसेल तर समजून घ्यायचं 3 महिन्याच्या आत आपण मरणार आहोत. 3 महिन्याच्या आत. त्याही पुढे महत्वाचं आहे का, कानी घालून या बोट, नाद जे पहावे, न ऐकता जाणावे 9 दिवस. कानात बोट घाला, वेगळ्या प्रकारचा नाद तुम्हाला ऐकायला येईल, पण नसेल नाद ऐकायला येत तर तुम्ही समजून घ्यायचं 9 दिवसाच्या आत आपण. डोळा घालून या बोट, चक्र जे पहावे, न दिसता जाणावे 7 दिवस. डोळ्यावर बोट ठेवा, वेगळ्या प्रकारचं चक्र फिरताना दिसेल, आणि ते चक्र फिरताना दिसत नसेल तर तुम्ही समजून घ्यायचं 7 दिवसाच्या आत आपण
त्याहीपेक्षा महत्त्वाचं आणि पुढचं ऐका. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या भवयाचे केस दिसतात. असं वरती पाहिलं की इथं पाहू नका, कोणी घरी गेल्यावर पहा. प्रत्येकानं वरती पाहिलं की भवयाचे केस दिसतात. पण महाराज म्हणतात ज्या दिवशी भवयाच्या गाठी दिसायच्या बंद होतील, तुम्ही समजून घ्यायचं 5 दिवसाच्या आत आपण आयुष्याची गणना 5 दिवस, आयुष्याची गणना 5 दिवस, आयुष्याची गणना 5 दिवस, आयुष्याची गणना 5 दिवस. भुवयाच्या गाठी न दिसता जाणा, भुवयाच्या गाठी न दिसता जाणा, आयुष्याची गणना 5 दिवस, आयुष्याची गणना 5 दिवस, आयुष्याची गणना 5 दिवस. भुवयाच्या गाठी नदीचे जाणता, भुवयाच्या गाठी नदीचे जाणता, आयुष्याची गणना 5 दिवस. हो, आयुष्याची गणना 5 दिवस, आयुष्याची गणना 5 दिवस. भवयाच्या गाठी न दिसता जाना, आयुष्याची गणना 5 दिवस. भुवयाचे केस दिसायचे बंद झाले, समजायचं 5 दिवसाच्या आत आपण प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या नाकाचा शेंडा दिसतो, असला तरी आणि नसला तरी प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या नाकाचा शेंडा. खाली पाहिलं की नाकाचा शेंडा. पण महाराज म्हणतात ज्या दिवशी नाकाचा शेंडा दिसायचा बंद होईल ना, तू समजून घ्यायचं उद्याच्या सकाळच्या नाश्त्याला आपण मनातेची दिनी रामकृष्ण, मनातेची दिनी रामकृष्ण, मनातेची दिनी रामकृष्ण, मनातेची दिनी रामकृष्ण. सागरीचे आग्रह न दिसता नयनी, सागरीचे आग्रह न दिसता नयनी, मनातेची दिनी रामकृष्ण, हा मनातेची दिनी रामकृष्ण, मनातेची दिनी रामकृष्ण. आग्रह न दिसता नयनी, ना सागरीचे आग्रह नयनी, मनातेची दिनी रामकृष्ण, मनातेची दिनी रामकृष्ण, मनातेची दिनी रामकृष्ण. मनातेची दिनी रामकृष्ण. ज्या दिवशी नाकाचा शेंडा दिसायचा बंद होतो, त्या दिवशी आपल्याला हा मृत्यू लोक सोडावा लागतो. मी थोताण सांगणार नाही. कधी जर कोणाच्या अंत्यविधीला गेलात तर अंत्यविधीला गेल्यानंतर निरीक्षण करा, प्रत्येक प्रेताच्या नाकाचा शेंडा हा तुम्हाला वाकडा झालेला दिसेल. ज्या दिवशी नाकाचा शेंडा दिसत नाही त्या दिवशी आपल्याला मृत्यू लोक सोडावा लागतो. लेका अरे अगोदरच 6 महिने कळतंय आपण मरणार आहोत. मग मरणाला आपण विसरू नये आणि एक आपण देवाला विसरू नये. तुकोबर आहे तुम्ही सांगता देवाला विसरू नये, तुम्ही देवाला विसरला नाही. तुकोबर आहे म्हणतात नाही रे लेका, मी कधीच देवाला विसरलो नाही. उलट मी जगाच्या मालकाचं इतकं भजन केलं, इतकं भजन केलं की माझी वाचा सुद्धा ताब्यात राहिली नाही. इतकं भजन केलं, माझी मज झाली अनावर भाचा, छंद या नामाचा घेतला असे. इतकं भजन केलं, इतकं भजन केलं की देहूचे लोक मला भजन करू देणार. पण मी भजन सोडलं नाही. डोंगर शोधली पण मी तुकोबर आहे म्हणतात भजन सोडलं नाही. इतकं जगाच्या मालकाचं भजन केलं. अखंड रात्रंदिवस दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. रात्रंदिवस त्याच्या नामाचं चिंतन मी केलं. इतकं भजन केलं. भजन करत करत तुकोबाराय एक दिवस घरी येतात आणि घरी आल्यानंतर तुकोबारांची पत्नी तुकोबाराय समोर उभी राहते आणि विनंती करते का हो जाताना निदान सांगून तरी जात जा तुम्ही कोणत्या डोंगरावर जाणार आहात, कोणत्या डोंगरावर जाणार आहात सांगून जात नाही. मला डोंगर चढावं लागतं, डोंगर उतरावं लागतं. त्या ठिकाणी जाताना सांगून जात जा कोणत्या डोंगरावर जाणार आहात.
तुकोबराय म्हणतात आवले तुला कोण म्हणतं का माझ्याकरता भाकरी घेऊन येत जा, जेवण घेऊन येत जा, डोंगर चढत जा, पुन्हा उतरत जा, तुला कोण म्हणतं? तुकोबराय म्हणतात आवले तुला कोण म्हणतं माझ्याकरता भाकरी? त्यावेळेला जिजाबाई म्हणते तुम्हाला माहीत नाही माझा नियम आहे, तुम्ही अन्नाचा कण पोटात टाकल्याशिवाय मी सुद्धा अन्नाचा कण माझ्या पोटात टाकत नाही, माहीत नाही तुम्हाला. लोक म्हणतात तुकोबारांची पत्नी कर्कश होती, पण सांगू जमलेल्या मंडळींना तुकोबारांच्या पत्नी इतकी पतिव्रता स्त्री या महाराष्ट्रात नव्हती जी नवऱ्याच्या अगोदर अन्नाचा कण सुद्धा आपल्या पोटात टाकत नव्हती. इथं कोण कोण नवऱ्याच्या अगोदर जेवतं? वरती बोटं करा बरं. महिला मंडळ अय इकडे, मी इकडं इकडं, आम्ही सगळ्यात जेवतो म्हणा, नाही का? तुकोबरांच्या पत्नी इतकी पतिव्रता अशी महाराष्ट्रात नव्हती दादा. तुकोबरांची पत्नी म्हणते अहो जाताना निदान सांगून तरी जात जा. तुकोबराय म्हणतात आवले तुला मी एक गंमत सांगतो बघ आवले, इंद्रायणीच्या पलीकडे जा आवले, पण आवले देहू गावात याचा बोभाटा करू नको, देहूचे लोक मला भजन करू देणार नाही. आवले इंद्रायणीच्या पलीकडे जा, 3 वाटा फुटतील, 3ही वाटेला कान लावत जा, जी वाट विठ्ठल विठ्ठल म्हणेल त्या वाटेनं मला भेटायला येत जा, तुला मी भेटल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराने गळ्यात विना अडकवला, हातात चिपळी घेतली आणि भजन करत करत तुकोबाराय त्या ठिकाणी निघून गेले. इकडे जिजाबाईनं स्वयंपाक बनवला, भाकरी टोपल्यात भरल्या, हातात पाण्याचा तांब्या. जिजाबाईनं भाकरीचं टोपलं आपल्या डोक्यावर घेतलं आणि तुकोबरांच्या शोधात जिजाबाई निघाल्या. इंद्रायणीच्या पलीकडे आल्या, 3 वाटा फुटल्या, 3ही वाटेला जिजाबाई कान लावतात. आणि सांगू तुम्हाला भंडाऱ्या डोंगराची वाट विठ्ठल विठ्ठल म्हणू लागते. जिजाबाईनं भंडाऱ्या डोंगराची वाट धरावी. काट्या कोट्याचा रस्ता आहे, ऊन तळपत होतं, दुपारचे 12 वाजले होते, डोंगर चढत होत्या, पाय उचलावं पाय टाकावा, पाय उचलावा पाय टाकावा, काट्या कुट्याचा रस्ता होता. पहिल्या काळात डोंगर चढावं लागत होतं, आताच्या सारखं नाही गाडीला सेल्फ मारला का गाडी डोंगरावर. पहिलं काट्या कुट्याचा रस्ता, डोंगर चढावा लागत होता. जिजाबाईनं पाय उचलावा पाय टाकावा, पाय उचलावा पाय टाकावा, भर 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 दिशी डोंगर चढावा, डोंगराच्या मध्यभागी यावं, पाय उचलावा पाय टाकावा. आणि एक काटा रस्त्यातच असा टाईट उभा होता, टाईट, कारण काटे रस्त्यातच टाईट असतात, ते बाजूला सरकत, किती हॉर्न द्या, ते बाजूला सरकत, किती हॉर्न द्या, काटे रस्त्यातच टाईट उभे असतात बरं का. मी काटा म्हणते बरं का, कोणी वेगळा अर्थ काढू नका. तो काटा रस्त्यातच असा टाईट उभा होता. जिजाबाईनं पाय उचलावा पाय टाकावा आणि त्या काट्यावर जिजाबाईचा पाय पडावा आणि कस दिशी जिजाबाईंच्या पायात तो काटा शिरावा आणि आवाज द्यावा जिजाबाईनं, हे विठ्या अरे काळं तर काळं आणि आमचं सगळं काळच करतो का रे? काय या बाबाला तुझ्या नादाला लावलं आणि आमच्या प्रपंचाचं वाटोळं करून टाकलं, वाटोळं केलं रे तू. जिजाबाई म्हणतात पण जगाच्या मालकानं गुडघ्या उडत धोतर, डोक्याला मळकं चळकं उपरणं गुंडाळलेलं, हातात छोटीशी काठी आणि आवाज द्यावा आई साहेब, काय झालं हो आई साहेब? जिजाबाई म्हणते लेका अरे पायात काटा शिरला रे, हा विठ्या काळा तर काळा आणि प्रपंचाचं सगळं काळच करतो रे. जिजाबाईला माहीत नव्हतं दादा, जगाचा मालक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा स्वतः तिच्या समोर आहे. जिजाबाई म्हणते पोरा पायात काटा शिरला रे पोरा. जगाचा मालक म्हणतात आई साहेब मी काढू का हो तुमचा काटा? जिजाबाई म्हणते लेका तू केवढूसा, तुला कसा काटा काढायला जमेल? जगाचा मालक मनातल्या मनात म्हणतो आत्तापर्यंत मोठ्या मोठ्याचा काढला, हा तर साधा काटा आहे, रावणाचा काढला, कंसाचा काढला, हा काटा काढायला मला किती वेळ लागेल? आणि जिजाबाईचा पाय जगाचा मालक काटा काढण्याकरता, काटा शोधण्याकरता जातात, कारण काटा काट्यानंच काढावा लागतो. मी बोललेलं कळतं ना तुम्हाला? तुम्ही बोला ना, तुम्हाला मी येडी दिसते का? महिला मंडळ जगाचा मालक काटा घेऊन येतात
आणि तो काटा जिजाबाईचा काटा काढण्याकरता वापरतात. जगाचा मालक जिजाबाईचा पाय आपल्या गुडघ्यावर घेतात आणि गुडघ्यावर घेतल्याच्या नंतर जगाचा मालक तोंडात बोट घालतात. काटा काढण्याची एक पद्धत आहे. असं तोंडात बोट घालावं लागतं, तोंडातला थुंका बाहेर काढावा लागतो. जिथं काटा शिरला तिथं तो थुंका लावावा लागतो. तुमच्याकडं कोणी पाणी लावतं का हो? इथं सगळे शेतकरी महिला आहेत. काटा शिरल्यावर काटा काढण्याची ती पद्धतच आहे. पाय गुडघ्यावर घ्यावा लागतो, तोंडात बोट घालावं लागतं, तोंडातला थुंका बाहेर काढावा लागतो. जिथं काटा शिरला तिथं तो थुंका लावावा लागतो. जगाचा मालक तोंडात बोट घालतायत आणि आपल्या तोंडातली थुंकी बाहेर काढतात. जिजाबाईच्या पायात जिथं काटा शिरला ना तिथं तो थुंका लावतात. पण भगवान परमात्मा एवढीच क्रिया वेळोवेळी करतात, वेळोवेळी करतात. जिजाबाई म्हणते, ए पोरा, अरे किती वेळा थुंका लावतो, काढ की एकदाचा काटा. माहीत नव्हतं जिजाबाईला. ज्याच्या दर्शनाकरता वाळवंटापासून तर महाद्वारापर्यंत रांगा लागतात, असा जगाचा मालक माझी काटा काढतोय. माहीत नव्हतं. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडोनी हात, सुरवराची दाटी उभे जोडोनी हात. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी उभे जोडोनी हात, सुरवराची दाटी उभे जोडोनी हात. की याच्या दर्शनाकरता वाळवंटापासून महाद्वारापर्यंत रांगा लागतात. जगाचा मालक मनातल्या मनात म्हणतोय, अरे ज्या संधीची वाट मी इतक्या दिवसापासून पाहत होतो, की जी बाई माझ्या भक्ताची आतोनात सेवा करते, तिच्या निदान पायाची धूळ तरी मला चाखायला मिळावी, याच्याकरता किती दिवसापासून वाट पाहतो रे. आणि ती संधी मला मिळाली तर मी कशी दौडू. म्हणून जगाचा मालक तोंडात बोट घालतात, तोंडातला थुंका काढतात आणि जिजाबाईचा काटा काढतात. जिजाबाई तुकोबरांना भाकरी घेऊन जातात, तुकोबरांना जेवण पोहोचत केल्या जातं आणि पुन्हा जिजाबाई डोंगर खाली उतरतात. सायंकाळ झाली म्हणून तुकोबराय सुद्धा डोंगर खाली उतरतात आणि डोंगराच्या खाली आल्याबरोबर तुकोबरांना तुकोबरांचा लहानपणीचा लंगोटीयार मित्र भेटतो. आणि हा मित्र आपल्याला एकांतातच भेटला पाहिजे. तो जर लोकांतात भेटला ना तर काय बोलेल काही सांगता येत का हो महाराज. लंगोटीयार मित्र हा आपल्याला एकांतातच भेटला पाहिजे. तुकोबरांचा लहानपणीचा लंगोटीयार मित्र एकांतात भेटला आणि तुकोबराला आवाज दिला, ओ तुक्षेत, काय तुमची अवस्था आहे. 400 एकर जमीन होती, एवढी मोठी सावकारकी होती. काय रे तुकोबा, काय तुझ्या स्वतःच्या जीवनाचे हाल करून घेतलेस. अरे बायको अण्णा अण्णा करता मेली तुकोबा तुझी. तुकोबा, माझ्याकडं बघ 100 एकर जमीन आहे, गाईनं गोठा भरलाय आणि बघ माझा वाडा बघ, 4 मजली माडी मी बांधली. किती मजली? 4 मजली माडी बांधली. तुकोबराय म्हणतात, लेका बरं आहे बाबा तुझं, पण मला जगाच्या मालकाशिवाय माडी गाडी आवडत नाही रे लेका. तुकोबरायांचा मित्र म्हणतो, अरे तुकोबा, पैशाशिवाय लोक किंमत देत नाही. तुकोबा, अरे काय तुझी परिस्थिती झाली बघ, स्वतःकडे बघ. तुकोबराय म्हणतात, लेका तुला एक प्रश्न विचारू का. 100 एकर जमीन तुझ्याकडे, गाईनं गोठा भरला, घरातल्या जिवंत माणसाकरता 4 ताळाची माडी बांधली, पण लेका ऐक ना, त्या माडीतल्या जिवंत लोकांकडे जा आणि विचार, माझ्या पापात वाटेकरी होता का. पळतच घरी आला आणि माडीतल्या जिवंत लोकाला प्रश्न केला, आईला प्रश्न केला, माझ्याबरोबर येणार का. आईनं सांगितलं, लेका लहान होता, तुला सांभाळणं माझं कर्तव्य होतं, आता तू मोठा झाला, आम्हाला सांभाळणं तुझं कर्तव्य आहे, आम्ही तुझ्याबरोबर येणार नाही. बापाने सुद्धा तेच उत्तर दिलं. पत्नीकडे गेला, पत्नीनं सांगितलं, माझ्याशी लग्न लावलं, मी तुमची अर्धांगिनी, मी तुमची अर्धांगिनी आहे, माझा सांभाळ करणं तुमचं कर्तव्य आहे, मी तुमच्या बरोबर येणार नाही. मुलाकडे गेला, मुलानं सांगितलं, बाबा आम्ही तुमची मुलं,
तुम्ही आमचा सांभाळ करणं तुमचं कर्तव्य, आम्ही तुमच्याबरोबर येणार नाही. पळतच तुकोबारायांकडे आला. तुकोबाराय म्हणतात लेका, अरे या प्रपंचामध्ये किती कमव, आजपर्यंत तू किती कमवलं, एवढे मोठी माडी बांधली, 100 एकर ऊस केला, अरे गाईनं गोठा भरवला, पण लेका एक लक्षात असू दे, याच्यातलं तुझ्याबरोबर कोणी येणार नाही. आजपर्यंत तू लक्ष्मीच्या रंगात रंगला, पैशाच्या रंगात रंगला, पण आजपासून ती ज्याच्या रंगात रंगते ना, त्याच्या रंगात तू रंगलं पाहिजे. अभंगाचं प्रथम रंगी रंगे रे श्री रंगे, 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 रंगी रंगे रे रंगी रंगे